देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यापैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे गावचे हुतात्मा बाबू गेनू सईद। हे नाव आपल्या कायम स्मरण राहील ते त्यांनी स्वदेशीच्या चळवळीत दिलेल्या त्यांच्या प्राणाच्या आहुतीने। 12 डिसेंबर 1930 रोजी मुंबईमधील काळबादेवी येथे घडलेला प्रसंग डोळ्यासमोर उभा जरी केला तरी अंगावर काटा उभा राहतो। मात्र या बाबू गेनू यांच्यासारख्या हुतात्म्यांच्या मनात असणाऱ्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याची ओढ त्यांना असे साहस करायला लावत होती। आज त्यांच्या बलिदानामुळे आपण आपल्या देशाचे स्वातंत्र्य उपभोगत आहोत। कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्यासह हुतात्मा बाबू गेनू यांचे पुतणे किसन सईद, म्हाळुंगे पडवळ ग्रामस्थ आणि अनेक मान्यवरांनी बाबू गेनू यांना आदरांजली वाहिली आहे। यावेळी बोलताना डॉक्टर बाबा आढाव यांनी देशाच्या सद्य परिस्थितीची चिंता व्यक्त केली आणि नया भारत हम बनाएंगे अशा घोषणा सुद्धा दिल्या। अमर रहे बाबू गेनू, अमर रहे भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। हुतात्मा बाबू गेनू अमर रहे, हुतात्मा बाबू गेनू अमर रहे।
वळसे ना बरं का, वळसे ना गाड असतात तसं तू गाड चांगली होते. यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण आज त्यांच्या ज्योतीचं काळबादेवी ते म्हाळुंगे पडवळ असं आपण इथं मंचरमध्ये स्वागत दरवर्षीप्रमाणे करतो आहोत आणि त्यांच्या बलिदानाची आपण सगळ्यांच्याकडं कायम आपल्याला त्यांच्याबद्दल आदर वाटेल अशा प्रकारचं बलिदान जे देशसेवेसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, तर त्या हुतात्म्याला आपण या निमित्ताने आदरांजली अर्पित करूया. महात्मा गांधी विद्यालय मंचर आणि अण्णासाहेब आवटे महाविद्यालय या दोन्ही विद्यालयांच्या वतीने मी या युवा प्रतिष्ठानचं आणि बाबू गेणू प्रतिष्ठान या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि ते जे 17 वर्षापासूनची जी परंपरा त्यांनी चालवलेली आहे तर तिला तीच अखंडित राहो अशासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. भारत माता की अमर रहे, अमर रहे, अमर रहे, भारत माता की, भारत माता की, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. स्वातंत्र्याच्या चळवळीत ती वाढले त्यांनी पुढे ते नेलं. खादी पांघरली, स्वतः खादी वापरत तसंच ही सगळी मंडळी शाळा काढल्या. पण शाळांच्यामध्ये राष्ट्रीय विचार सुद्धा आला. गांधींच्या नावाच्यामुळे असं काय असो काँग्रेसमुळे असो राष्ट्रीय विचार आला. आजच्या घटकेला त्या कामाची गरज. आज त्यांचा पक्ष ज्या पक्षाचे होते त्या पक्षाची अवस्था तुम्ही पाहिलेली आहे काय झाले ते. त्या पक्षातही जरा अण्णासाहेब आवटे जास्त त्यांनी केलं, त्यांनी असं केलं तर जरा जागेवर यायला मदत होईल असं मला वाटतं. किंवा आपण काय आमचे आज जे चालेल ते पाहून जरा मान खाली होते. पण बाबू गेणूंच्या ह्याच्यातून आम्ही एकच करू. ते काही थोडंसं चुकतं, आम्ही माणसं चुकते पण चुका होणार नाही त्याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. ज्या स्वदेशीसाठी बलिदान केलं तर खरंच स्वदेशीवर आपण आता ठाम आहोत का आणि स्वदेशीसाठी आपण खरंच प्रयत्न करतो. स्वदेशीसाठी हे केलं त्याचे अनेक बदल आहेत. ते स्वदेशीच्या त्यावेळचं जे रूप आणि आत्ताचं रूप विज्ञानाच्या प्रगतीच्या काळात जगाने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काय गरजा कमी करण्याचं त्यावलं होतं. नव्या भांडवलशाहीच्या ह्याच्यामध्ये गरजा वाढवणं
आणि हे करणं, पैसा कमवणं किंवा माणसाचं जीवन हे करणं, त्यातला साधेपणा, सोपेपणा तो गेले आहे. आणि तो आता ते स्वाभाविक आहे, तर तो प्रश्न नाही. प्रश्न आहे ते मनुष्यत्वाचा. सर्वात गोष्टी कोणती, मनुष्यत्वाची मान खाली जाईल असं काही होऊ नये मला वाटतं. त्यासाठी हे सारं आपण करतो आहोत. आणि मला वाटतं या गावाने सुद्धा, त्या गाव फार आनंद वाटतो मला की म्हाळुंगे पडवळसारख्या गावाला असं ठिकाण निर्माण होवं की जर माणसाची जात पात देश काही नव्हता त्याला इथे येता येतं, अनप्रेरणा घेता यावी. असं हे घटनेचं मंदिर जे आपण बनवतो भारतीय, तसं एक गावाचं सुद्धा स्वरूप तसं झालेलं आहे. हीच अतिशय मला फार आनंद वाटतो इथं आल्या, प्रेरणा वाटते. या वयात स्वामी जो घुसायला बसलो त्याची प्रेरणा हीच आहे. एका माणसाने प्रयाण देणं आपल्याला काय 4 दिवसांनी होणार आहे असं वाटलं किंवा असा हा विचार हे आहे. मला असं वाटतं की इथे मी आलो आहे त्याचं एक वेगळं आगळं कारण असं आहे की भारतीय घटना मंदिर ज्याला आपण म्हणतो की ज्या मंदिरामध्ये धर्म जात किंवा कुठलं नव्हतं, सर्वांना प्रवेश असेल आणि माणसे ते एकत्र येतील, असं घटना मंदिराची आम्ही मागणी करतो आहोत. आणि बाबू गणेंच्या घरी आल्यानंतर असं वाटतं हेच खरं ते मंदिर आहे. म्हणजे इथे जात पात धर्म लिंग असं कुठलाही भेदाभेद न करता सर्व माणसं इथे येऊ शकतात. जगातली सगळी माणसं येऊ शकतात आणि त्यांच्या भावना व्यक्त करतात, विचार व्यक्त करतात. इतकं सुंदर घटना मंदिर, संविधान मंदिर मला वाटतं आपण जी बनवतो त्यापेक्षा हे बाबूगींच्या ह्याच्यामुळे जे निर्माण झालं आहे हा मला जास्त अभिमानाचा गोष्ट वाटते. आणि मला असं वाटतं की ते खरंच त्यांचं स्मारक आहे. ज्या कारणाकरता त्यांनी प्राण दिलेत त्या प्राणांची बाजी लावली त्याचं एक प्रकारे उदात्तीकरण आपण इथं पाहतो आहोत. तर आता असं आहे की एक तर आता सरकारने लक्ष घातलं आणि गावकऱ्यांनी लक्ष घातल्यामुळे त्याची वास्तू जी पूर्वी होती त्याच्यात बरीच सुधारणा केली आहे, नवीन केलं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. आणि त्याला एक वास्तू केवळ आपलं एक कोणाची समाधी वगैरे असं नाही आहे. तर जे आज चाललं आहे सगळीकडे त्याला कुठलं तरी बाबूगणूंची ही आठवण दे बलिदान आणि अण्णासाहेब आवटेंच्यासारख्या माणसांच्या कर्तव्याने पुढे आलेली ही वाया जाणार नाही असा एक विश्वास वाटतो. ज्या राष्ट्रसेवेच्या हेतूने हुतात्मा बाबू गणू यांनी बलिदान दिलं ती राष्ट्रभावना आताच्या राजकारणामध्ये पाहायला मिळते का? आज राजकारणाचं तुम्ही त्याशी जोडूच नका. ज्याने प्राण दिला त्यावेळेला राजकारण असं इतकं हे नव्हतंच. पण त्या माणसाला त्यांनी सत्याग्रह केला आहे. म्हणजे बाबूगणूंच्या बाबतीत तरही मला फार आश्चर्य वाटतं तो मिठाचा सत्याग्रह केला आहे किंवा त्यांनी नंतर जे प्राण दिले वगैरे. तर ते काही म्हणजे त्या माणसाला जी तो काही मोठं पंडित होता साधारणतः आधी माथाडे असलेल्या बंद गिरडे कामगार असलेला माणूस अशा माणसाला जी प्रेरणा लाभली आणि तो त्यातून स्वतः त्यांनी प्राणदान केलं आणि आपल्याला प्रेरणा दिली. आता त्या प्रेरणेला काही डाग लागणार नाही याची काळजी बाबूगणूंनी नाही घ्यायची, आपण घ्यायची आहे. आणि ते करणारी आपण जी माणसं आहोत आपण इथं आल्यानंतर प्रतिष्ठित व्हावं आणि सांगावं की बाबू गणू तुम्हाला आम्ही शब्द देतो की तुम्ही ज्यासाठी प्राण विसले ते प्राण वाया जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ असे तुम्हाला आम्ही विनम्र सांगतो. माझ्यासारखा माणूस कामगार चळवळीमध्ये ते आमचे माथाडे होते. कामगार चळवळीमध्ये असलेला हा माणूस त्यालाही प्रेरणा मिळावी ही आजच्या कामगार चळवळीला सुद्धा लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आजची कामगार चळवळ स्वार्थी झाली, स्वतःच्या मतलबाकडे बघत नाही असं म्हणतात. या माणसाने तर स्वतःच्या संसाराचा विचार केलाच नाही आणि गाडीपुढे आडापुढे प्राण दिलेत. तर ते सर्वांची जबाबदारी आपल्याला. मला वाटतं कोणत्या माणसाच्या जीवनामध्ये संसारामध्ये माणसं ढासळतात, बिघडतात.
पण कुठंतरी आवर बसायला काहीतरी लागतं ना. असं देशामध्ये आज केवळ आपल्यापुरतंच नाही, आज देशामध्ये जे चाललं आहे ते काही फारसं समाधानकारक नाही. पण त्यांना सदसग बुद्धीची टोचणी वाटण्यास उभा हे स्थान आहे. म्हणून आजचा 12 डिसेंबर हा एका वेगळ्या अर्थाने गाजेल असं मला वाटतं. ते गाजाव असे नाही. भारताची शान, भारतमातेची शान कुठं खाली जाऊ नये, म्हणजे यांच्या प्राणांचा आपण आदर केला असं होईल. आणि ती प्रेरणा घेण्यासाठी आम्ही इथे येतो.